नमस्कार. तर आज आहे आपला हम्पीमधला दुसरा दिवस. सकाळीच आपण पहाटे उठून अंजनाद्री हिलवर गेलो. अंजनाद्री हिलवर हनुमानांचं जन्मस्थान बघून आत्ता आपण आलो आहोत श्री दुर्गा देवीचं मंदिर बघण्यासाठी. 9 ग्रहांचं दर्शन, वालीची गुफा आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन ही सगळी ठिकाणं आपण आत्ताच करणार आहोत आणि ही सगळी ठिकाणं इथे जवळपास आहेत. तर सर्वप्रथम आपण आलो आहोत दुर्गा मंदिर बघायला. इथलं स्थानिक लोकांच्या या देवीवर फार श्रद्धा आहे आणि दुपारच्या वेळी इथे मोठं असा महाप्रसादसुद्धा असतो. दुर्गा मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढे आलो तर 9 ग्रहांचं दर्शन झालं. अतिशय सुंदर वाटलं. खूप झाडाझुडपांवरती टेकडीवरती हे मंदिर आहे आणि तिथून पुढे आल्यावर आपल्याला या 9 ग्रहांचं दर्शन होतं. 9 ग्रहांचं दर्शन घेऊन आपण जाणार आहोत वालीची गुफा बघायला. रामायणातील वाली सगळ्यांनाच माहिती आहे, सुग्रीवचा मोठा भाऊ. त्याचप्रमाणे मायावी राक्षसाचा वध करत असताना ज्या गुफेमध्ये वाली जाऊन लपलेला आणि त्यानंतर बघितलं तर कित्येक दिवस तो आला नाही आणि सुग्रीव आणि वाली यांच्या युद्धानंतर जखमी अवस्थेत वाली ज्या ठिकाणी राहिला ती वालीची गुफा बघण्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो. खूप मोठी गुफा आहे बरे का. तर ही वालीची गुफा बघून आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं. इथे गेल्यावर तिथले जे पंडितजी होते त्यांनी आम्हाला 12 ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेमागची स्टोरीही सांगितली आणि असं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या ठिकाणी जायला. तर येणाऱ्या छोट्या मिनी ब्लॉगमधील तुम्हाला पुढच्या ठिकाणांची माहिती मी देईनच. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.